येऊ दे की राव पुढे साहेबाला घ्या हो पुढे आलो आलो यायला लागलोय मीच मागे यायला लागलो हो साहेबाला पुढे घ्या की साहेब पुढे घ्या की साहेब पुढे चला चला पुढे चला साहेबाला चला हा पाठवतो काढलेत मी आणलंय त्यांना जाऊन तिथं नाही तेच की साहेब हो बाकी घरी बांगल्यावर जावा की परत मागे सारखा जरा सगळे थोडे सगळ्या साईडला साहेब आज तुम्ही विजयाचा गुलाल अंगावर घेतलेला आहे तर काय सांगताल? हा माझ्या आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकारी मित्राचा आणि बार्शी शहर आणि तालुक्यातील जनतेचा हा विजय आहे. बार्शीकर आता मोकळा श्वास घेऊ शकतील का? आता बार्शीकरांनीच मतदानातनं मोकळा श्वास घेतला. साहेब, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिली तर फारशी वेगळी आहे. हो, त्याचं कारण काय नेमकं सांगू शकाल? काय त्याचा 2-3 दिवसांनी अभ्यास करून सांगू शकतो. साहेब विजयाचं श्रेय कोणाला? माझ्याच ह्या सगळ्या यंत्रणेत होतो. आजच्या विजयाचं श्रेय साहेब, आजच्या विजयाचं श्रेय सगळे सहकारी कार्यकर्ते आणि मतदान करणारी जनता ह्यालाच हे श्रेय आहे. आणि माझं आता सगळ्या माझ्या बाहेरगावावरून आलेले बार्शीतून ह्या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझं विनंतीपूर्वक आवाहन आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमानं हा घ्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपापल्या गावी व्यवस्थित सुरक्षित गडबड गोंधळ न करता पोचावे अशी मी सर्वांना विनंती करतो. साहेब जसं की आपण बार्शीत पाहिलं की पहिल्यापासून जेव्हा कधी सरकार आमदार इथला निवडून येतो आणि सरकारवरती नसतं, यावेळेस पण तसंच झालंय. मग बार्शीच्या विकासावर काय आता इथून पुढचं? असं काही नाही, अभ्यास करून प्रश्न मांडले तर प्रश्न सुटू शकतात असा माझा 1985चा अनुभव आहे. आता एकदा अजून आपण एक विक्रम केला की नवीन चिन्हावर निवडून आलात एक वेगळ्याच, तर त्या संदर्भात का आपण सांगाल? का आता कसं चिन्ह कुठलंही घेतलं, लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ कशी लागली तुम्हाला या निवडणुकीत? सिंहाचा वाटा. ओके हे कुठं आहे? म्हणतं इकडे